Students, Standard 9, Mathematics 2, second chapter, Parallel Lines. Today we are going to learn the Euclid's famous postulate. Postulates means मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? गृहीतक. गृहीतक म्हणजे काय? की ज्याला प्रूव्ह करण्याचं गरज नसते. जे आहे तसं आपण काय करतो? स्वीकारतो. दॅट इज पॉस्च्युलेट. ओके. युक्लिड नावाचा जो गणितज्ञ होता त्यांनी एक गृहीतक सांगितलेलं आहे. बघा काय आहे गृहीतक ते? इफ सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डिरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे काय? ज्या वेळेस दोन रेषा आणि एक छेदिका ज्यावेळेस आपण काढली त्यानंतर एकाच बाजूला वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल म्हणजे एका बाजूला ओके एकाच बाजूला ज्यावेळेस जे इंटेरियर अँगल्स तयार होतात तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज ही कशी असेल? लेस दॅन टू राईट अँगल्स. म्हणजेच काय? दोन काटकोनापेक्षा कमी. आपल्याला माहिती आहे काटकोनाचं माप किती असतं? 90 अंश असतं. मग दोन काटकोन म्हणजे किती झालं? 180 अंश. म्हणजे 180 अंशपेक्षा लहान असं म्हणण्यापेक्षा काय म्हणलेलं आहे? लेस दॅन टू राईट अँगल्स. म्हणजेच याचा अर्थ होतो की लेस दॅन 180 डिग्री. कारण का? राईट अँगलचं माप हे 90 डिग्री असतं म्हणून. ओके. लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन प्रोड्युस्ड. म्हणजे जर दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या सरळ रेषा जर आपण त्याच दिशेने वाढवल्या तर त्या काय होतात? एकमेकींना छेदतात. द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डिरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. येते लक्षात? म्हणजे दोन रेषा आणि एक छेदिका जर त्यांना छेदली तर एका बाजूला तयार होणारं जे अंतरकोन असतील त्या अंतरकोनांचं माप हे 180 अंशपेक्षा लहान असेल तर त्या सरळ रेषा वाढवल्यानंतर पुढं जाऊन त्या रेषा काय होतात? एकमेकांना छेदतात. तेच मी मराठीत इथे दिलेलं आहे बघा. दोन रेषा व त्यांची एक छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज ही दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या सरळ रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. ओके. हे अतिशय महत्त्वाचं असं युक्लिड्सचं पॉस्च्युलेट आहे आणि याच्यावर बेस्ड आपले काय आहेत? नेक्स्ट थेरम्स आहेत. ओके. त्यातला पहिला थेरम आपण अभ्यासूया. इंटेरियर अँगल थेरम. म्हणजेच काय? इंटेरियर अँगल थेरम म्हणजे काय? तर आंतरकोनाचे प्रमेय. ओके. मग काय आहे प्रमेयाचं स्टेटमेंट बघा. इफ two parallel lines are intersected by transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. म्हणजे दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन हे एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजेच काय? तर त्यांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. बघा आता या प्रमेयासाठी ही डायग्राम आपल्याला इथं सांगता येईल. बघा या डायग्राममध्ये काय दिसते तुम्हाला? लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. एन इज हिअर ट्रान्सव्हर्सल अँड these angles A, B, C, D are the interior angles. Okay. Now व्हॉट इज अवर गिवन? गिवन म्हणजे काय? पक्ष म्हणतो आपण मराठीत त्याला. म्हणजेच काय? तर दिलेल्या गोष्टी काय आहेत दिलेल्या आपल्याला? बघा स्टेटमेंटमध्येच असतं की त्याच्या की काय दिलेलं आहे. बघा स्टेटमेंट कसं आहे? इफ टू पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय? की दोन रेषा ह्या कशा आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे एकमेकांना समांतर रेषा आहेत. म्हणून गिवनमध्येच मी लिहिलेलं आहे काय? की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. ओके. आणि एन काय आहे? त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. मग ए आणि बी हे कशा आहेत? आर द इंटेरियर अँगल्स. बघा पण कशा आहेत? ते एकाच बाजूला आहेत. ए अँड बी आर इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड अँड सी अँड डी आर द अदर इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन अदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. हे झालं आपलं गिवन. बघा गिवन समजलं का? द लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. एन इज अ ट्रान्सव्हर्सल. A and B are the two interior angles form one side and C and D are the interior angles on the other side of the transversal. Okay. Now what we have to prove here? बघा काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? की जे हे आंतरकोन तयार झालेले आहेत एका बाजूला ते कसे आहेत? सप्लिमेंट
टू इच अदर. म्हणजेच काय, तर त्यांची बेरीज. बघा, ए आणि बी एका साईडला तयार झालेले अंतरकोन आहेत, म्हणून आपण टू प्रूव्हमध्ये फर्स्ट काय घेतलेलं आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 अँड देन अँगल डी प्लस अँगल सी. ओके, कोणते कोणते, अँगल बी आणि ए, देन अँगल डी अँड अँगल सी, यांची बेरीज ही किती आहे, 180 डिग्री आहे, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, त्यानंतर प्रूफला आपण सुरुवात करूया. बघा, प्रूफ, सिद्धता म्हणतो आपण मराठीमध्ये. आता बघा, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये प्रूफ म्हणजे काय, नेमकं प्रूफ कसं करायचं काय, हे सगळं बघितलेलं आहे. आणि प्रूफमध्ये सुद्धा काय आहे, दोन आहेत, एक डायरेक्ट प्रूफ आहे आणि एक इनडायरेक्ट प्रूफ आहे. ओके, मग या डायरेक्ट प्रूफमध्ये काय करतो आपण, डायरेक्ट दिलेल्या गोष्टीकडून टू प्रूव्ह करतो. ओके, जे दिलेलं आहे गिवन पक्षाकडून काय करतो, साध्याकडे जातो. परंतु इनडायरेक्ट प्रूफमध्ये काय करतो, तो आपण सांगितलेलं होतं मी तुम्हाला, काय की जे आपल्याला साध्य करायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे, त्याचं काय करायचं, कॉन्ट्राडक्टरी स्टेटमेंट काय करायचं, आपण ॲज्युम करायचं. ओके, म्हणजे इथं काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, की ए प्लस बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. येते लक्षात. मग याचं कॉन्ट्राडक्टरी स्टेटमेंट काय होईल, की हे बरोबर नाही आहे. येते लक्षात. यांची बेरीज ए प्लस बी या दोन कोणांची बेरीज ही 180 डिग्री नाही आहे. म्हणजेच काय, एकतर ती लहान असेल, नाहीतर एकतर ती कशी असेल, मोठी असेल. येते लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे. बघा, मग इथं काय सांगितलेलं आहे प्रूफमध्ये मी पहिला, की हिअर आर द 3 पॉसिबिलिटीज. कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत, फर्स्ट काय आहे, अँगल ए प्लस अँगल बी काय आहे, लेस दॅन 180 डिग्री. येते लक्षात. त्यांच्या प्रूफमध्ये 3 पॉसिबिलिटी आहेत. कोणत्या, फर्स्ट काय आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. देन सेकंड इज अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. अँड थर्ड आहे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे 3 पॉसिबिलिटीज याच्यामध्ये आहेत. म्हणजे जर आपण अँगल ए आणि अँगल बीचे ॲडिशन बाबतीत जर बघितलं, तर तिथं काय येतात, या 3 पॉसिबिलिटी येतात. त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. त्यातली 1 बाय 1 आपण घेऊया. मग काय म्हणलेलं आहे, लेट अस अज्युम दॅट. काय अज्युम केलेलं आहे मी, फर्स्ट पॉसिबिलिटी इज ट्रू. व्हॉट इज द फर्स्ट पॉसिबिलिटी, अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. येते लक्षात. मग आपण युक्लिड्सचं पॉस्ट्युलेट बघितलं. काय बघितलं युक्लिड्सचं पॉस्ट्युलेट, की 2 रेषा आणि छेदिकेने काढल्या असता एकाच बाजूला तयार झालेले अंतरकोन जर काटकोनापेक्षा कमी असेल, तर त्या रेषा काय होतात, वाढवल्यानंतर पुढं जाऊन छेदतात. येते लक्षात. मग पहिली जर पॉसिबिलिटी आपण ट्रू धरली, तर पहिली पॉसिबिलिटी युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेटनुसार काय होणार आहे, बघा, ते लेस दॅन 180 डिग्री, म्हणजे हे बरोबर आहे. येते लक्षात. 2 हे अंतरकोन आहेत ए आणि बी, आणि त्यांची बेरीज ही 2 राईट अँगलपेक्षा कशी आहे, कमी आहे. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, इफ द लाईन एल अँड एम प्रोड्युस्ड विल इंटरसेक्ट इच अदर. येते लक्षात. विल इंटरसेक्ट इच अदर. हे कशानं म्हणतोय आपण, युक्लिड्सच्या पॉस्ट्युलेटनुसार. कारण युक्लिड्सचं पॉस्ट्युलेटच सांगते, इफ अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. 2 राईट अँगलपेक्षा जर अंतरकोनांची बेरीज ही लहान असेल, तर काय होतं आहे, जर आपण त्या लाईन वाढवल्या, तर ते काय होतात, एकमेकांना छेदतात. येते लक्षात. मग आणि हे कसे पाहिजेत अँगल्स आपल्याला, एकाच साईडला तयार झालेले पाहिजेत. आणि बघा की दिसते आपल्याला की ए आणि बी कशा आहेत, एकाच साईडला तयार झालेले आहेत. आणि म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, लाईन एल आणि यम हे काय होतात, एकमेकांना छेदतात. येते लक्षात. एकमेकांना छेदतात असं आपल्याला म्हणता येईल. परंतु हे ट्रू आहे का, नाही आहे. कारण का, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आणि पॅरलल लाईनची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, काय, इफ 2 लाईन्स आर पॅरलल दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. येते लक्षात. परंतु आपल्याला तर काय आले पॉस्ट्युलेटनुसार, की ते इंटरसेक्ट इच अदर आहे. येते लक्षात. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. येते लक्षात. म्हणजे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आले. येते लक्षात. युक्लिडच्या पॉस्ट्युलेटनुसार ते इंटरसेक्ट आले, परंतु आपलं गिवन काय आहे, ते पॅरलल लाईन्स आहेत. म्हणून हे दोन्ही कशा आले, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आले. आणि म्हणून आपण काय म्हणूया, की
त्या दोन्ही कोणांची बेरीज ही 180पेक्षा लहान असणं हे कसं आहे, अशक्य आहे. दॅट इज इम्पॉसिबल. ओके, गिव्ह दॅट इक्वेशन नंबर 1. ओके, पहिलं इक्वेशनचं तर आपण काय म्हटलं, हे अशक्य आहे म्हटलं. मग दुसरं इक्वेशन काय आहे आपलं बघा. दुसरं इक्वेशन काय आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ते आपण आता काय करूया, अज्युम करूया. नाव म्हणून नेक्स्ट मी काय म्हटलेलं आहे, नाव लेट अस सपोज दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री इज ट्रू. आता काय म्हणूया आपण, सेकंड स्टेटमेंट हे ट्रू आहे. येते लक्षात. मग सेकंड स्टेटमेंट जर ट्रू म्हटलं आपण तर अँगल ए प्लस अँगल डी हे सुद्धा कसं आहे, 180 डिग्री आहे. बघा मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते. काय म्हटलं मी, अँगल ए आणि अँगल डी, अँगल ए आणि अँगल डी हे सुद्धा कसे आहेत, 180 डिग्री आहेत. काय त्याला रिझन आहे, तर ते रेषीय जोडीतले कोण आहेत. येते लक्षात. आणि अँगल सी आणि अँगल बी हे सुद्धा कसे आहेत, त्यांची बेरीज सुद्धा कशी आहे, 180 डिग्री आहे. त्याला रिझन काय देता येईल, अँगल इन अ लिनियर पेअर. येते लक्षात. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला बघा, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला बघा, हिनं अँगल्स इन अ लिनियर पेअर आपल्याला म्हणून काय म्हणता येईल बघा. हे दोन्ही ह्याच्यावरून बघा, इथं अँगल ए प्लस अँगल डी 180 डिग्री, अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन काय आहे त्याला, अँगल्स इन अ लिनियर पेअर. म्हणजेच काय आहेत ते, तर रेषीय जोडीतले कोण आहेत. मग हे दोन्ही स्टेटमेंट एकत्रितरित्या आपल्याला कसं लिहिता येईल, अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 प्लस 180 दॅट इज 360 डिग्री. येतं लक्षात. दोन्ही जे हे इक्वेशन्स आहेत त्याची डावी बाजू आपण बेरीज केली, डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची बेरीज केली म्हणजे किती आलं, ते 360 अंश आलं. येतं लक्षात. मग डाव्या बाजूला फक्त अँगल सी आणि अँगल डी हे फक्त काय केलं मी, तसंच ठेवलेलं आहे. अँगल सी आणि अँगल डी इथं लिहिलेलं आहे. ओके. आणि 180 अंश, 180 अंश किती आहे इथं, 360 आहे. ते 360ला 360 लिहिले. आणि डाव्या बाजूचे जे अँगल ए आणि अँगल बी जे आहे ते उजव्या बाजूला घेतले मी एकत्रित. ते काय आलं मग, मायनस अँगल ए प्लस अँगल ए प्लस अँगल बी. येते लक्षात. आणि आता बघा, जर आपण स्टेटमेंट काय मांडलेलं आहे इथे वरती, की यांची बेरीज किती आहे, 180 अंशपेक्षा मोठी आहे. आणि मग 80 बेरीज जर 180 अंशपेक्षा मोठी असेल आणि ते जर 360मधून जर आपण वजा केलं तर कसं येणार आहे मग, येते लक्षात. 360मधून जर वजा केलं तर मग काय येणार आहे, येते का सांगता, काय येईल बघा, अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180. येते लक्षात. यांची बेरीज जर 180 अंशपेक्षा मोठी असेल आणि ती जर आपण 360मधून जर वजा केली तर निश्चितपणे अँगल सी प्लस अँगल डी हे 180 अंशपेक्षा कसं येणार आहे, लहान येणार आहे. येते लक्षात. मग जर अँगल सी आणि डी जर 180 अंशपेक्षा लहान येत असेल तर परत आपल्याला आकृतीत इथे बघता येईल की अँगल सी आणि डी हे कसे आहेत, एकाच बाजूला तयार झालेले हे इंटेरियर अँगल्स आहेत. आणि मग युक्लिड्सचं जर पॉस्ट्युलेट जर आपण वापरलं तर काय म्हणता येईल, लाईन एल अँड लाईन एम produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and D are formed. येते लक्षात. म्हणजेच काय, युक्लिड्सच्या गृहीतकानुसार तर काय म्हणता येईल आपल्याला की हे काय, अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. येते लक्षात. मग हे इम्पॉसिबल आहे म्हणजेच काय आहे, तर अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. येते लक्षात. मग हे इम्पॉसिबल आहे म्हणजेच काय आहे, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. गिव्ह दॅट इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 1मध्ये काय केले आपण, अँगल ए प्लस अँगल बी काय दाखवलेलं आहे बघा, इथे दिसते. अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 हे इक्वेशन 1मध्ये आहे. आणि सेकंड इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे आपण, ग्रेटर दॅन 180 डिग्री हे इम्पॉसिबल आहे सेकंड इक्वेशन. मग बाय इक्वेशन्स 1 and 2 येते लक्षात. बाय इक्वेशन्स 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू. येते लक्षात. म्हणजे त्यांची बेरीज ही लहान पण नाही आहे मोठी पण नाही आहे. म्हणजेच काय येणार आहे, ही 180 अंश येणार आहे. अँड दॅट वी हॅव टू प्रूव्ह.
येतं लक्षात. म्हणजे हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग सिमिलरली आपण काय करू शकतो, हे प्रूव्ह करू शकतो काय, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके. आणि लास्टला मी काय लिहिलेलं आहे, नोट केलेलं आहे काय, दिस प्रूफ इज अन एक्झाम्पल ऑफ अ इनडायरेक्ट प्रूफ. मी पहिलं सांगितलं होतं सुरू करतानाच की काय, हे जे प्रूफ आहे ते आपण कॉन्ट्राडक्टरी स्टेटमेंट घेतलेलं आहे. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याचं कॉन्ट्राडक्टरी स्टेटमेंट म्हणून घेतलेलं आहे. आणि परत ते कॉन्ट्राडक्टरी स्टेटमेंट काय दाखवलेलं आहे, आपण चुकीचं दाखवलेलं आहे. म्हणजेच काय आहे, जे ॲज्युम केलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजेच काय, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते आपलं काय येतं, बरोबर येतं. आणि हे कशाचं आपण म्हणतो, अप्रत्यक्ष सिद्धता. येतं लक्षात. ह्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणायचं आहे. ओके, कळालं तुम्हाला सगळ्यांना. दिस इज द प्रूफ ऑफ अ इंटेरियर अँगल थेरम. ओके, अतिशय महत्त्वाचा थेरम आहे. आणि असं जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आहे तसं तुम्ही काय करू शकता, इथं वहीमध्ये लिहू शकता. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला की नेक्स्ट थेरम बघायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगलचं आणि अल्टरनेट अँगल थेरमचं. ओके, थँक्यू.